अधिक तीव्र झाल्याने या 10 जिल्ह्यांमध्ये मोठी ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। मध्यरात्रीच्या सुमारास या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे। या 10 जिल्ह्यातील नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। या 10 जिल्ह्यांमधील 5 जिल्ह्यांना मोठा वादळी वाऱ्याचा त्रास सहन करावा लागेल, तसेच अतिवृष्टीचा धोका असल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय। त्यामुळे या 10 जिल्ह्यातील नागरिकांनी, विशेषतः शेतकऱ्यांनी ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे। गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राज्यामध्ये सगळीकडेच पडत आहे। त्यातच आजची रात्री खूप डेंजरस त्या ठिकाणी असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या, कारण या 10 जिल्ह्यांमध्ये भयानक पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। अनेक भागामध्ये वादळी वाऱ्याचा देखील फटका बसण्याची शक्यता मध्यरात्रीच्या सुमारास आता वर्तवण्यात आल्या। आज रात्री मध्यरात्रीच्या सुमारास या 10 जिल्ह्यांमध्ये अगदी अर्ध्या एक तासामध्ये ढगफुटी होऊन महापूर येण्याचा धोका देखील या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा आता वर्तवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी, विशेषतः शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आले। हवामान खात्याने या 10 जिल्ह्यांना आज रात्रीसाठी डबल रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर करून टाकलाय। कोणी सुद्धा कामाव्यतिरिक्त घराच्या बाहेर पडू नये, कारण हा पावसाचा इशारा नाही, तर हा ढगफुटीचा गंभीर इशारा आहे। त्यामुळे ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन कोणी सुद्धा घराबाहेर पडू नये, असं त्या ठिकाणी आवाहन हवामान खात्याकडून आता करण्यात आलं आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ढगफुटीचा इशारा देण्यात आलाय याचीच अपडेट आजच त्या ठिकाणी हवामान खात्यानं आत्ताच वर्तवण्यात आली आहे। ही ढगफुटी मध्यरात्रीच्या सुमारास होत असल्याने नागरिकांमध्ये, विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळतंय। नेमकं रात्री झोपायचं की नाही यावर आता सगळ्यांचाच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। त्यामुळे या 10 जिल्ह्यांना तीव्र स्वरूपाचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून आता देण्यात आलाय। राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्या। घाटमाथ्यावरील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची तीव्रता इथून पुढे वाढणार असून मध्यरात्रीच्या सुमारास याचे तीव्र स्वरूप तुम्हाला पाहायला मिळतील। पुढील 3 ते 4 तास मोठ्या पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। चांगल्याच पावसाला वेग धारण करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते। काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, तर काही भागामध्ये ढगफुटी सदृश अतिवृष्टीचा त्या ठिकाणी इशारा आता हवामान खात्याकडून देण्यात आलाय। ज्या भागामध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय त्या भागामध्ये अतिवृष्टीचा पाऊस पडणार आहे। 10 जिल्ह्यांचा समावेश हवामान खात्याकडून या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। आता या जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस आता या ठिकाणी पडणार, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल। त्याचबरोबर हवामान खात्याकडून ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलाय त्यामधील काही जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या। धरणातील जलसाठ्यामध्ये म्हणजेच धरणातील मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढवली आहे। या 10 जिल्ह्यामध्ये प्रत्येक धरणाचे दरवाजे आता उघडण्यात आलेत। कोणत्या जिल्ह्याला कशा प्रकारे आता धोका आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, अगदी तुमच्या गावामध्ये किती वाजेपर्यंत या ढगफुटीचा तुम्हाला आता या ठिकाणी सामना करावा लागू शकतो ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाची परिस्थिती आता आज रात्री होऊ शकते हे पाहण्यासाठी 2 मिनिटे तुम्ही आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। आज रात्री ही मोठी संकटाची असणार आहे, कारण गेल्या आठवड्यामध्ये जेवढा काय पाऊस पडलाय त्याच्यापेक्षा डबल पटीने काल आज त्या ठिकाणी पाऊस पडलाय, तुम्हाला पण चांगलं माहित आहे। त्यामुळे 24 तास हे गंभीर स्वरूपाचे असणार आहेत आणि या मुसळधार पावसामुळेच कमी दाबाचे पट्टे अरबी समुद्रामध्ये तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळेच आज रात्री खूप संकटाची असणार आहे असं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचं त्या ठिकाणी आता ढगफुटी होणार आहे बघा। आता बघा, त्या ठिकाणी काल आज इतका मोठा मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडलाय की या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार रात्रीत, मध्यरात्री गंभीर स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। यामुळे नद्यांना प्रचंड पाण्यामध्ये आता त्या ठिकाणी पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे। तसेच काही ठिकाणी अर्ध्या एक तासामध्ये मोठी ढगफुटी होऊन आता नद्यांना त्या ठिकाणी आधीच पूर आलेला आहे, त्यातच त्याच्या पाणी पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या।
त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं तुम्हाला आता आव्हान या ठिकाणी करण्यात आलंय। सध्याला जर पाहायला गेलं तर पुढील 3 ते 4 तासांमध्ये पावसाचा वेग अधिकच वाढणार आहे। त्यामुळे 10 जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहावे लागेल। समुद्र सपाटीवरील वाऱ्याची दिशा गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत आहे। त्यामुळे कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता पुढील 2 ते 3 तासानंतर आता हवामान खात्याने या ठिकाणी आता वर्तवल्या। पुढील 4 तासांमध्ये या पावसाचा जोर अधिक वाढणार आहे आणि पावसाचा जोर वाढून राज्यातील या भागामध्ये मध्यरात्री ढगफुटी होणार असल्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। घाट परिसरामध्ये मोठ्या धोक्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। घाट परिसरात काही भागांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून डबल रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आला आहे। कमी दाबाचा पट्टा या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हा पाऊस मोठ्या प्रमाणात जोर धरणार असून सगळ्यात भीती याची आहे की हा मुसळधार पाऊस आणि ढगफुटी मध्यरात्रीच्या सुमारास होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे ढगफुटी सदृश पावसाचा धोका या जिल्ह्यांना प्रचंड प्रमाणात रात्री त्या ठिकाणी जाणवू शकतो। हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, कारण पावसाचा जोर पुढील 4 तासांमध्ये डबल त्या ठिकाणी वाढणार असून हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। पावसाचा जोर सगळीकडे सारखाच नसणार आहे। काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार राहणार आहे, तसेच काही भागामध्ये ढगफुटी सदृश या ठिकाणी पाऊस आता कोसळणार आहे। मग आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा मध्यरात्रीमध्ये पाऊस असणार आहे व तुमच्या गावामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस असणार आहे, अगदी तुमच्या तालुक्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस असणार आहे, काय काय त्या ठिकाणी काळजी घ्यायला सांगितल्या नक्की बघा। महाराष्ट्रातील काही भागामध्ये ढग फुटल्यासारखं अतिमुसळधार सरी तुम्हाला आता कोसळल्याचं पाहायला मिळतील। 3 ते 4 तासानंतर तुम्हाला ते जाणवेल। आता वातावरण चिघळायला लागले महाराष्ट्रामध्ये। आता त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। कारण ज्या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी पडणार आहे, त्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आला आहे। कारण पावसाचा जोर त्या ठिकाणी पुढील 3 ते 4 तासानंतर अचानक वाढणार असून ढगफुटी सदृश पाऊस आज मध्यरात्री पडण्यास सुरुवात होणार आहे। नागरिकांना सतर्क राहावं लागेल। यामुळे हवामान खात्याकडून आधीच सूचना तुम्हाला देण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा आणि ढगफुटीचा पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्यामध्ये आपत्कालीन पथकेही सज्ज करण्यात आले आहेत। बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात धरणातील जलसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। गेल्या आठवड्याभरापासून पाऊस पडतच आहे, परंतु काल आणि आज प्रचंड त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडलाय, ज्यामुळे धरणाचे जवळपास जास्तीत जास्त दरवाजे उघडल्याचं यामुळे पाहायला मिळते। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती जास्त आज मध्यरात्री निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्याचं कारण म्हणजे काल आणि आज मुसळधार पाऊस पडल्याने धरणातून विसर्ग जास्त करण्यात आलाय आणि नदी नाले तुडुंब भरले आहेत। अशी परिस्थिती या 10 जिल्ह्यामध्ये सध्याला या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा या ठिकाणी महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या भागातील काही जिल्ह्यांनाही अतिमुसळधार आणि ढगफुटीचा इशारा या ठिकाणी हवामान खात्याकडून आज मध्यरात्रीसाठी वर्तवण्यात आलाय। कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता हवामान खात्याकडून ही गंभीर परिस्थिती आता तुम्हाला सांगण्यात आल्या। कोकण विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाची तीव्रता या ठिकाणी वाढणार असून कोकणातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलाय। हवामान खात्याकडून ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय त्या जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी हवामान खात्याने आता केलं आहे। कारण पुढील 3 ते 4 हे त्या महत्त्वाचे तास आहेत। कारण 3 ते 4 तासामध्ये पावसाचा जोर डबल त्या ठिकाणी चांगला जोर धरणार असल्याची शक्यता आहे। पुढील 3 ते 4 दिवस आणि पुढील 3 ते 4 तास आता अशाच प्रकारचा पाऊस मोठा स्वरूपाचा असणार आहे। चला तर मग आता पाहूया कोणत्या जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलाय, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा ढगफुटीचा इशारा आहे, तसेच तुमच्या गावामध्ये कशा स्वरूपाचं त्या ठिकाणी पाऊस आहे हे तुम्हाला अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। कारण हा गंभीर स्वरूपाचा इशारा आहे। कारण आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडलाय। आधीच नद्यांना पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे।
त्यातच ढगफुटीचा इशारा मध्यरात्रीत येत असल्याने सर्वजण झोपलेले अवस्थेत असणार। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं किती वाजता ढगफुटी होण्याची शक्यता आहे अगदी तुमच्या तालुक्यानुसार, तुमच्या गावानुसार, तुमच्या जिल्ह्यानुसार सविस्तर अपडेट या ठिकाणी सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती मध्यरात्री होऊ शकते तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन आता या ठिकाणी बघायचं आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवडाभर झालं मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे। त्यातच पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे मुंबई शहर। मुंबई शहर या ठिकाणी आता तुम्हाला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तसेच काही भागामध्ये या आता ढगफुटीची शक्यता देखील वर्तवण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांनी, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय। पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। आधीच 2 दिवस झालं म्हणजेच काल आणि आज मोठा पाऊस पडल्याने त्या ठिकाणी धरणाचे दरवाजे सर्व उघडण्यात आलेत। त्यामुळे पाणी पातळीमध्ये नद्यांच्या वाढ होईल। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय। जर तुम्ही नदीकाठ जर राहत असाल आणि पाणी वाढणार नाही या जर अंदाजावर बसत असाल तर पूर परिस्थिती निर्माण झाल्या, ढगफुटीची शक्यता आहे। त्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते। त्यामुळे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तो विशेष काळजी तुम्हाला घ्यायला सांगितलंय। तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मध्यरात्री विजांचा कडकडाट होऊ शकतो। तसेच त्या ठिकाणी जोरदार त्या ठिकाणी अर्ध्या 1 तासामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आज मध्यरात्री ही त्या ठिकाणी भयानक असणार आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय बघा, तो म्हणजे रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्याला जर पाहायला गेलं गेल्या आठवड्याभरापासून इतका मुसळधार पाऊस पडलाय की गेल्या 10 वर्षामध्ये कधीच इतका मुसळधार पाऊस पडला नव्हता। या जिल्ह्यांना आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही भागामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे तर काही भागामध्ये पावसाचा जोर अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही जर रायगड जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा नागरिक असाल तर विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय। घराबाहेर पडू नका, विशेष काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असं आवाहन त्या ठिकाणी आता करण्यात आले। त्यानंतर आता पुढचे अजून 7 जिल्हे आहेत। या 7 जिल्ह्यामध्ये अगदी त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मध्यरात्रीच्या सुमारास पडण्याची शक्यता आहे। अतिवृष्टी आणि ढगफुटीची शक्यता आहे। तर ते अजून तुम्हाला 10 पैकी 3 जिल्हे सांगितलेत। अजून 7 जिल्हे कोणते आहेत बघा। आता बघा या ठिकाणी 4 नंबरचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण या जिल्ह्याला सुद्धा गंभीर स्वरूपाचा पाऊस गेल्या आठवड्याभरावरून पसरत आहे। गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये कधी सुद्धा ढगफुटी या ठिकाणी झाली नव्हती। कारण या जिल्ह्याला दुष्काळातील जिल्हा म्हणलं जातं। पाण्याची कमतरता कायम होते, परंतु महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त पाऊस या ठिकाणी पडल्याची नोंद झाली। तो जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा। तुम्हाला पण माहित आहे लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची कमतरता असते, पाणी त्या ठिकाणी कमी असतं। परंतु 2025 हे इतिहासात नोंदवलं जाणारं वर्ष आहे। कारण लातूर जिल्ह्यामध्ये इतका मोठा पाऊस पडलाय, ढगफुटी झाल्या की यातील त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हा मोठा त्रास सहन करावा लागलाय। त्यामुळेच या जिल्ह्यांना सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे लातूर जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल किंवा नागरिक असाल तर विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी हवामान खात्याकडून करण्यात आलंय। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं 5 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे त्याच्या साईडचा जिल्हा आहे, तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून अनेक भागामध्ये त्या ठिकाणी आता अतिवृष्टी आणि ढगफुटीची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली होती। परंतु शेतकऱ्यांनी आता ती बाब लक्षात घेतली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला। तुम्हाला माहित आहे गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये आता सारखं या बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी होत आहे। त्यामुळे नागरिकांना, विशेष शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आले। कारण हे संकट मध्यरात्रीच्या सुमारास होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सोलापूर जिल्हा। तुम्हाला माहित आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये 130 वर्षांमध्ये त्या ठिकाणी कधी सुद्धा आता पाऊस इतका पडला नव्हता। इतका प्रचंड स्वरूपाचा पाऊस सोलापूर जिल्ह्यात पडलाय। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पावसाचा जोर या जिल्ह्यामध्ये वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर आता पुढचा जिल्हा बघा। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय ज्या जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तो म्हणजे बुलढाणा जिल्हा। या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून पावसाची शक्यता वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन तुम्हाला आता या ठिकाणी करण्यात आलंय।
त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी घाटमातेचा परिसर, महाबळेश्वरचा परिसर या ठिकाणी अतिवृष्टी प्रचंड प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगाच्या नदीच्या पातळीत या ठिकाणी पाण्याची वाढ होताना दिसत आहे. तसेच आता त्या ठिकाणी साताऱ्याकडे साईडला त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाणी त्या ठिकाणी धरणातून सोडल्याने या नदीला सुद्धा त्या ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय.